नमस्कार, जेके किचन रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. तर मस्तच आपण अशी चपातीची रेसिपी बनवणार आहे. तर रोजच्या जेवणासाठी आपल्याला चपाती ही लागतेच. तर ती कशी बनवायची याची खास रेसिपी आणि ती कशी टम्म फुगली जाईल ही सुद्धा आपण आज मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे. तर यामध्ये आपण पीठ मळण्यापासून ते लाटण्यापर्यंत लाटून कशी तयार करायची आणि तव्यावरच भाजणार आहेत. तर ती कशी तयार करायची याची खास रेसिपी आजची आपली आहे. तर आता आपण गव्हाचं पीठ जे घेतलेले आहेत, आपल्याला जितक्या चपात्या करायच्या तितकं आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण यामध्ये मीठ घातलं आहे आणि मीठ घातलं आहे, मी थोडंसं जास्तच घातलं आहे, चवीला लागेल अशानुसार मीठ घातलं आहे. आणि यानंतर यावर आपण तेल घातले, तर 2 चमचे मी तेल घातले आणि लागल तसे पाणी आपण टाकून मळून घ्यायचे. तर पीठ जास्त घट्टसर पण मळायचं नाही आणि जास्त पातळ पण मळायचं नाही. म्हणजे आपल्याला चपाती जी आहे ती घट्ट जर पीठ जास्त असलं तर चपाती जी होते ती अशी कडक होते आणि खायलासुद्धा जाडसर अशी लागते. तर नक्कीच आपण अशा प्रकारे हे पीठ मी असं तयार करून घेते. तर पीठ मी असं व्यवस्थितच छान असं मळून घेते आणि मगच ते आपण मुरण्यासाठी 5 ते 10 मिनटं ठेवायचं आहे. म्हणजे छान असं भिजेल असं ठेवून देणार आहेत. आणि 5 ते 10 मिनटानंतर मी पुन्हा असं पीठ छान असं पुन्हा एकदा पोळपाटावर छान असं मळून घेणार आहेत आणि मस्तच चपात्या आपण लाटून घेणार आहेत. पीठ बघा तुम्ही, आणि जास्त पातळसर पण करायचं नाही आणि घट्टसर पण करायचं नाही. आणि जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने, जशा तुम्ही नेहमी चपात्या करत असालच त्या पद्धतीने तुम्ही पीठ तयार करायचे. काहींना जास्त घट्टसर पीठ लागतं, तर काहींना पातळ लागतं. तर त्यानुसार तुम्ही तुमच्या पद्धतीने हे पीठ मळायचं आहे. आणि यानंतर आता मी एक मस्त असा उंडा घेतला आहे आणि आपण ही मस्त अशी लाटून घेणार आहे. तर बघाच कशा अशा चपात्या आपल्या तयार होतात. तर मस्त मी आता ही लाटून घेणार आहे. तर उंडा करण्यासाठी सुरुवातीला आपण असं लाटण्याने लाटून घेणार. थोडीशी छोटीशी पोळी करून घ्यायची, त्यावर तेल लावलं आहे आणि थोडंसं पीठ घातले सुक्कं आणि अशा प्रकारे याचा उंडा मी तयार करून घेतला आहे. तर अशाच शेपमध्ये मी लाटूनसुद्धा गोल गोल तयार करून घेणार आहे. सुरुवातीला कडासुद्धा छान लाटून घ्यायच्या आहेत आणि लाटण्याने आपण अशा सर्वच पटपट अशा लाटून घेणार आहे. लागेल तसं सुकं पीठ वापरून मस्तच अशा लाटून घ्यायच्या आहेत. तर आपल्याला दररोजच्या जेवणामध्ये चपाती ही लागतेच. आणि काही अवघड नसते. छान असं लाटणं फिरून घेतलं की मस्तच तयार होते. तर चहूकडून मी छान अशा गोल गरगरीत अशा मस्त लाटून घेतल्या. तर कडा आपण जाड ठेवायच्या नाही आहेत. कडासुद्धा छान आपण अशा एकसारख्या बाजूने कडा अशा लाटून घ्यायच्या आहेत. म्हणजे पोळी जी आहे चपाती आपली ही छान अशी टम्म फुगलीसुद्धा जाईल आणि व्यवस्थित उलटी पालटी करून लाटायची आहे, त्यामुळे फुगलीसुद्धा जाते. तर उंड्यामध्येच अगोदरच आपण तेल लावून घ्यायचं आहेत आणि मगच ती लाटायची आहेत. मग तुम्हाला वरून तेल जरी आवडत नसेल तर उंड्याला जर तेल लावलं तर मग वरून नाही लावलं तरी चालतं. तर आपण तवा गरम करायला ठेवलेला होता आणि लगेच चपाती त्यावर टाकून घेतली आणि लगेचच खालीसुद्धा लगेच चपात्या अशा प्रकारे मी लाटून घेते. तर वर भाजेपर्यंत खालीसुद्धा मस्तच तयार करायच्या आहेत आणि मस्त टम्माशी फुगते बघा. चपाती छान तयार होते. तर पीठ लावून आपण छान अशी उलटी पलटी केली तरी चपाती टम्माची फुगली जाते. तर मी छोट्या छोट्या चपात्या तयार करते. मोठ्या चपात्या आम्हाला आवडत नाही, तर छोट्याच आकार असतो चपात्यांचा आणि मस्तच तयार होतात. गोल गरगरीत अशा मस्त तयार करायच्या आहेत आपण आणि मस्त फुगल्यासुद्धा जातात. तर मी हातानेच त्या अशा उलट्या पालट्या करते, कारण भाजून घेते. कारण मी उलथनं वापरत नाही. उलथनं वापरलंसुद्धा पोळी जी आहे ती थोडीशी कडक होते. बघा मस्त अशी टम्म फुगले की नाही मस्त. तर साध्या पद्धतीने सुद्धा छान होतात. मस्त फुगले की 2 भाग चपातीचे मस्त तयार होतात. आणि जास्त जाडसर पण लाटून घ्यायची नाही आणि पातळ पण लाटून घ्यायची नाही. मध्यमच अशी चपाती मी ठेवले. तर अशा 2 ते 3 चपात्या मी तुम्हाला करून दाखवल्यात. तर आणि मस्तसुद्धा होत आहेत बघा. आणि मी जी चपाती केली ती जाडसर मी केलेली नाही आहे, जास्त अशी
आपल्याला होटाने सुद्धा अशी चावता येईल अशी ही चपाती आहे. तर बघा, तुम्हाला जर येत नसेल तर अशा प्रकारे नक्कीच लाटून बघा. तर आजची खास रेसिपी होती चपात्यांची. तर पीठ मळण्यापासून ते लाटून दाखवण्यापर्यंत मी तुम्हाला ही रेसिपी आजची दाखवलेली आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्कीच अशा प्रकारे तुम्ही हे चपातीसुद्धा लाटून बघा. नक्कीच अशा प्रकारे टम्म फुगल्या जातील. अशा ह्या चपात्या आजच्या आपण तयार केल्या आहे. तर मस्त अशा प्रकारे तयार करा. मस्त खा, स्वस्त राहा.